हाय एंड वेलकम टू अ लॉन्ग व्लॉग ऑफ प्रतापगढ़। जाके सबसे पहले हमने एक गाइड हायर किया जिसने हमें यहाँ के बारे में और यहाँ की स्टोरी बताई। सो आगे का मैं आपको रिकॉर्ड किया हुआ दिखाऊंगी। भुयार लाईटच्या खांबा इथपर्यंत होतं हे भुयार 1957 साली तोडण्यात आलं। जंगी बोलला मैं लाऊंगा शिवाजी को, शिवाजी तो पहाड़ी चूहा मैं उसे जिंदा या मुर्दा लेकर आऊंगा। आणि आपल्या सोबत 60,000 सैन्य घेऊन अफजल खान विजापूरवरून निघाला। विजापूरवरून येत असताना हे अफजल खानाने काय केलं, वाटेमध्ये जेवढी आपली हिंदूंची मंदिर लागली पण शिवाजी महाराजांनी तसं काय केलं नाही। सो यहाँ पे हमारे गाइड ने हमें अफजल खान और उसके सैनिकों के बीच की कन्वर्सेशन बताई कि वो शिवाजी के बारे में क्या सोचता था और शिवाजी के साथ वो क्या करना चाहता था। वी वर स्टेपिंग अप टूवर्ड्स द प्रतापगढ़ फोर्ट। इट वॉज वेरी मेस्मराइजिंग व्यू एंड वेरी हिस्टोरिकल फील आ रही थी यहाँ से। एंड दिस ऑल इज सयादरी रेंज, यू कैन सी। This is the main door of Pratapgarh Fort and here the guide has told about this. तो रात्री 8ला बंद केला जातो। हा नियम त्याच काळातला आहे, सूर्योदय झाला की उघडायचा, सूर्यास्त झाला की बंद करायचा। एकदा दरवाजा बंद झाला तर आतला माणूस आत, बाहेरचा माणूस बाहेर, पुन्हा दरवाजा खुलला जात नाही। तर आता या दरवाजापर्यंत तुम्ही 95 पायऱ्या चढला। So after listening to it we started going in the fort और ये है कुछ पुराने इक्विपमेंट्स जो कि यहाँ पे डोर पे रखा हुआ था। एंड यहाँ हम आगे बढ़ रहे थे फिर प्रतापगढ़ में, सब सीनिक ब्यूटी एंजॉय करते करते। हम सब गाइड के पीछे पीछे चल रहे थे और उसने एक स्पॉट देख के हमें वहाँ पे रुकाया और हमें आगे की स्टोरी उसने वहाँ पे बताई। बुरुज म्हणतात। नंतर तेच मुंडकं राजगडावरती नेलं, तिथे जिजामाताच्या दर्शनाला यायचे। त्यावेळेला इथून पालखीतून बसून वरती जायचे, ह्याला बोलतात राजमार्ग, राजांचा येण्या जाण्याचा रस्ता। 1957ला या पायऱ्या झाल्या, या राजमार्गाचा वापर करणं बंद केलं। सगळेजण आता पायऱ्यांनीच ये जा करतात। हा रस्ता बंद आहे, याला राजमार्ग किंवा पालखी दरवाजा असं म्हणतात। त्या कोपऱ्यामध्ये एक चोरवाट आहे। समजा किल्ल्याचा गेट तोडून किल्ल्याच्या आतमध्ये जर शत्रू आला तर आपला मावळा काय करायचा, त्या चोरवाटेच्या साह्याने किल्ल्याच्या बाहेर जायचा। बाहेर गेल्याच्या नंतर किल्ला सोडून पळायचा नाही, तो काय करायचा, पुन्हा फिरून किल्ल्याच्या मेन गेट मध्ये यायचा, दरवाजा लावून घ्यायचा, शत्रूला किल्ल्याच्या आत डांबून त्याच्यावर पुन्हा हल्ला करायचा। येणाऱ्या शत्रूला काय वाटायचं, आपल्याला घाबरून मावळा पळाला, पळून जायचं नाही, गनिमी काव्याने लढाई चालू ठेवायची। अशा प्रकारची लढाई तर कधी झाली नाही, पण अशा चोरवाटा गडावरती बऱ्याच ठिकाणी बनवलेले आहेत, त्यापैकी इथे एक आहे। गाइड ने हमें जो बताया वो देखने के लिए हम यहाँ पे आ गए एंड उसके बाद हम आगे चल दिए गाइड के पीछे ऊपर की तरफ। तो यहाँ पे हम पायरी का यूज़ करके ऊपर जा रहे थे। वो राजमार्ग है जो कि अब बंद कर दिया गया है। ये है सयादरी रेंज एंड वो है प्रतापगढ़ का मेन स्पॉट। हमें आगे जाकर गाइड में और भी चीजें संपूर्ण घनदाट जंगल आहे। जंगलाचं नाव आहे जावळी। इतिहासामध्ये गाजलेलं आहे, जमिनीपर्यंत पोहोचू शकत नव्हती, इतकं घनदाट जंगल होतं। आणि या जंगलाचा राजा होता तो म्हणजे चंद्रराव मोरे। जो मोरे होता हा मराठा होता, मराठा असूनही गद्दार होता। शिवाजी महाराजांनी या मोरेला बऱ्याचदा समजावलं, तू मराठा आहेस मी मराठा आहे, दोघे मी आपलं हिंदूंचं राष्ट्र वाढू, पण या मोरेने काय ऐकलं नाही। मग शेवटी शिवाजी महाराजांनी या मोरेबरोबर लढाई केली, त्याला मारला। त्याला ढोरप्या नावाचा डोंगर म्हणून ओळखायचे। मग ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारला, शिवाजी महाराजांना मोठा विजय मिळाला। या विजयाला आपण काय बोलतो मराठीत प्रताप। या गडाचं नाव ठेवलं त्याला प्रताप। संपूर्ण किल्ला आहे 2 वर्षामध्ये तयार केलेला आहे। 1656ला बनवायला घेतला, 1658ला पूर्ण केला। त्या काळामध्ये हा किल्ला 2 वर्षात बनवला। गड ज्यांनी बनवलाय त्यांचं नाव आहे हिरोजी इंदुलकर आणि मोठा मकरंदगड। गडावरती जाण्यासाठी गाडीचा रस्ता जात नाही, चालत जावं लागतं। पाण्याचं तलाव आणि शंकराचं मंदिर आहे। किल्ला अर्धवट आहे, इतिहासात त्याची नोंद नाहीये। मकरंदगड त्याचं नाव आहे। आणि या समोरच्या तुम्हाला संपूर्ण डोंगर रांगा दिसतात ना, त्या सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहेत। हा समोरचा डोंगर आहे ते महाबळेश्वर। आता तुम्ही तिथून आला असाल, या महाबळेश्वरची उंची आहे 4,500 फूट, प्रतापगडची उंची आहे 3,500, 1,000 फूट उंचावरती महाबळेश्वर आहे। महाबळेश्वरला तुम्ही गेलात तर तिथे फिरायला तुम्हाला 12 पॉईंट वगैरे दाखवले जातात। हे जे काही पॉईंट आहेत सगळे इंग्रजांनी तयार केलेले आहेत। ज्यावेळेला भारतात इंग्रज आले, इथल्या डोंगरदऱ्यांना आपापलं नाव देऊन निघून गेले। ते सगळे पॉईंट तुम्ही आता बघता। महाबळेश्वरला जर बघायचं झालं तर जुनं असं काय आहे तर ते म्हणजे क्षेत्र महाबळेश्वरचं शंकराचं मंदिर, जे 4,500 वर्षापूर्वीच आहे। ज्या मंदिरात शिवाजी महाराजांनी आपल्या आईची जिजामातेंची सुवर्ण तुला केली होती। आणि त्याच्या बाजूलाच पंचगंगेचं मंदिर आहे, तिथे 5 नद्यांचं उगमस्थान आहे, कोयना, कृष्णा, वेण्णा, सावित्री, गायत्री। हे सगळ्यात महत्वाचं। बाकी हे पॉईंट जे ते नंतर ना इंग्रजांनी तयार केले, म्हणून इंग्लिश नाव आहे बीच। सो गाइड ने हमें जितना बताया वो सुन के हम ऊपर की तरफ चल दिए और वापस से एक स्पॉट पकड़ा गाइड ने एंड हमें वहाँ के बारे में बताने लगे। त्यांनी कुठून बाहेरून आणलेला नाहीये, बाहेरून आणला असता गड बनवायला बरीच वर्ष लागली असती। त्यांनी काय केलं, इथे मोठे मोठे डोंगर होते, हे फोडले आणि दगड काढले। डोंगर फोडताना त्यांना 2 फायदे झाले, खड्डे तयार झाले, खड्ड्यामध्ये झरे लागले, पाणी सुद्धा भेटलं आणि दगड सुद्धा भेटले। अशा प्रकारचे गडावर 4 तलाव आणि 2 विहिरी, त्यापैकी हे पहिलं तलाव। तलावाला 12ही महिने पाणी असतं, खालतून याला झरे आहेत।
पाणी हे उन्हाळ्यात खराब होतं, याचा वापर केला जात नाही. आज जी पाण्याची लेवल आहे तिथपासून तलाव 10 ते 15 फूट खाली खोल आहे. असे गडावरती 4 आहेत, त्यापैकी हे पहिलं आहे. तुम्ही कधी या, तुम्हाला पाणी पाहायला भेटतं. पाणी पावसाचं नाही, याला झरे आहेत. तलाव कसं उघड्यावरती आहे, पर्यटक कचरा वगैरे फेकतात, पाणी खराब होतं, याचा वापर केला जात नाही. आता रस्त्यावर एकच आहे, आपल्याला एकच पाहायला भेटतं. अशा प्रकारचे गडावर 4 आहेत, त्यापैकी हे पहिलं आहे. हो, 10-15 फूट खाली खोल आहे म्हणे. आगे की स्टोरी गाइड ने हमें दूसरे प्लेस पे बताई. All were tired by climbing the stairs. It was so big and so high. हम लोग staircase चढ़ते ही जा रहे थे and the point was not coming still. All were very tired and yeah, we were going behind the guide. And finally he stopped at one spot to tell us the story. ह्या शिवकालीन पायऱ्या आहेत, शिवाजी महाराजांच्या काळात बनवल्या गेलेल्या आणि ज्या चढून आलो ह्या गव्हर्नमेंटने बनवलेल्या. 350 वर्षापूर्वीच्या बघा आणि गव्हर्नमेंटच्या बघा, गव्हर्नमेंट सारखीच आहे. 350 वर्षाली पायऱ्यांना अजून एकदा पण रिपेअर केलं नाही. तर असं का, तर त्यावेळेला सिमेंट कॉन्क्रीट नव्हतं. चुना, गुळ, शिस, उडदाची डाळ, तोरटे आणि काट्या यांच्या मिश्रणापासून बनवलेल्या ह्या पायऱ्या. अजून ह्या अशाच आहेत, 1 रुपयाचा खर्च नाही, 1 रुपयाचा मेंटेनन्स. 200 पायऱ्या मंदिरात आपण जाणार आहोत. इथे बघा तुम्हाला हा गुलाबी हॉल दिसतोय, नगरखाना ड्रम हॉल. त्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये देवीच्या आरतीला इथे नगारे वाजवले जायचे. समजा आजूबाजूच्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचा मेसेज पाठवायचा झाला तर ते इथं वेगवेगळे आवाज काढून ड्रम वाजायचे. तो नगरखाना पूर्वी लाकडाचा होता, तुटला, त्याला नवीन तयार केलेला आहे. ते कोपऱ्यात पायऱ्या दिसतात बघा, आणि ती राजमार्ग दाखवला ना, इथून वरती जायचा. तो राजमार्ग बंद केलाय, त्याच्यामुळे तिथे जाता येत नाही. आता आपण इथून मंदिरामध्ये जाऊया. गढ़ के टॉप पे एक मंदिर था जिसके तरफ हम लोग जा रहे थे. जिस दिन हम गए थे वो वीकेंड था, तो बहुत सारी स्कूल भी अपने पिकनिक को लेके यहाँ पे आई हुई थी. एंड फाइनली हम वो मंदिर के बाहर पहुँच गए, जहाँ पे हमने गाइड ने और कुछ चीज़ें बताई. जे दगडी बांधकाम आहे संपूर्ण त्यावेळेचं आहे. समोरचं काचेचं आहे, ते आत्ताच आहे. पूर्वी लाकडाचं होतं, ते तुटलं, काचेचं बनवण्यात आलं. तुम्ही आता मंदिराच्या आतमध्ये जाणार, तुम्हाला बघायला 3 वस्तू आहेत. सगळ्यात पहिली आहे ती म्हणजे देवीची मूर्ती. ती बघा 3 आहे. इथे बघा, ही त्या काळातले हत्यार आहेत. हे जे मधल्यावाला दिसतं ना, फुलून वाकलेलं आहे, ही त्या काळातली पहार आहे. ही त्या काळातली पहार आहे. तलावातले जे दगड फोडले ना, ते याच पाऱ्याने एकटा मावळा उचलून दिवसभर दगडी फोडण्याचं काम करायचं. या पारेचा आणि अफजल खानाचा इतिहास असा आहे, हातामध्ये धरली पुन्हा वाकवायचा, पुन्हा सरळ करायचा, इतका ताकदवान होता. जेवायला बसला, एका टायमिंगला एक बोकड खायचा. कुणाला त्याला आपल्या 60 बायका त्यांनी विहिरीत मारून टाकल्या, विहिरीत टाकून, आणि बाकीच्या 4 बायका पळून गेल्या. त्यांची कबर तुम्हाला तिकडे अफजलपूर बनून गाव आहे विजापूरच्या इथे, तिथे पण तुम्हाला त्या बायकांची कबर बघायला भेटते. या बाकीच्या तोफा आहेत, प्रत्येक माळा हा खांद्यावर घ्यायचा आणि या गडाच्या तटबंदीवरनं दिवस रात्र पहारा द्यायचा. ही पहिली वाली आहे, ती हँड तोफ आहे, जागेसारखी हातामध्ये उचलायची. त्यावेळेचा एकटा एक मावळा उचलायचा आणि घेऊन फिरायचा. आता याला कोणी उचलू नये, तारा लावून बांधून ठेवलेले. हमें गाइड ने सब कुछ एक्सप्लेन कर दिया कि ये मंदिर का इतिहास क्या है और इसके अंदर हमें क्या क्या देखने के लिए मिलेगा. और वो सब सुनने के बाद हम ये मंदिर के अंदर चले गए एंड हमने सब कुछ देखने का ट्राई किया जो उसने बोला था. मैंने यहाँ पे रिकॉर्ड करने का भी ट्राई किया, बट आई हैव नॉट सीन इट दैट द थिंग वॉज कि मोबाइल यूज़ मत करना यहाँ पे. एंड वो जो तलवार के बारे में वो बात कर रहे थे, इट वॉज दैट. और बाहर निकलने के बाद मैं मंदिर की स्ट्रक्चर को देखने लग गई. ये देखने में ही पता चल रहा था कि कितना एंशिएंट और कितना ब्यूटीफुल है. तो ये सब देखने के बाद हम और आगे चले गए. तो हम सब गाइड के पीछे पीछे ऊपर जा रहे थे और यहाँ पे ऊपर जाते जाते एक चीज़ बहुत अच्छी लगी कि हम जितना ऊपर जा रहे थे वहाँ से सह्याद्री माउंटेन्स की जो रेंज है वो बहुत ही सुंदर और मेस्मराइजिंग दिखे जा रहे थे. एंड हियर वी स्टार्टेड मूविंग अप एंड जो भी मुझे रास्ते में दिखता गया मैं वो रिकॉर्ड करते गई. एंड यहाँ पे हमें ऊपर जाना था, बट गाइड ने वहाँ पे एक मंदिर के पास रोका जहाँ पे उसको मंदिर के बारे में कुछ हमें बताना था. सो या देयर इट इज. मूर्ती त्यावेळीची आहे, मंदिर आत्ताच आहे. मूर्तीला कलर केल्यामुळे मूर्ती आपल्याला नवीन वाटते. इथपर्यंत आता आपला मोठा किल्ला संपला, याच्या पुढे चालू होतो हा छोटा किल्ला, बाले किल्ला. या बाले किल्ल्याच्या आतमध्ये शिवाजी महाराजांचा राहण्याचा राजवाडा होता. राजवाडा इंग्रजांनी 1818ला उद्ध्वस्त केला. ही तलवार होती शिवाजी महाराजांची, ते इथून घेऊन गेली. आता राजवाड्याच्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तो बघायला आपण वरती जाऊया. हाय. सो सब देखने के बाद एज आवर गाइड सेड कि यहाँ से दूसरा पार्ट शुरू होता है किले का. तो हम लोग ऊपर चलने लगे और हम लोग यहाँ पे आ गए, जो कि ये मंदिर था श्री केदारेश्वर मंदिर. और ये इस जगह को
पनिशमेंट पॉइंट भी कहा जाता है, और क्यों पनिशमेंट पॉइंट कहा जाता है वो हमें गाइड ने आगे बताया है। फ़िलहाल मुझे यहाँ से व्यू देखना था तो मैं उसके तरफ चल दी और मैं यहाँ पे से व्यू देखने लग गई, जो कि बहुत ही अच्छा था क्योंकि हम बहुत हाइट पे थे। इच्छा होती अफजलखानाला मारण्याची, ती पूर्ण झाली म्हणून याला इच्छापूर्ती केदारेश्वर असं म्हटलं जातं। त्या मंदिराच्या समोर हा रिकामी चौथरा आहे, शिवाजी महाराजांची दरबाराची जागा आहे। शिवाजी महाराजांचे दरबार दोन होते, एक होता रायगडावर, त्याला बोलायचे दिवाने आम, सगळ्या लोकांना घेऊन चालायचा, आणि एक होता प्रतापगडावर, त्याला बोलायचे दिवाने खास। तर इथे दरबार असा भरायचा, जर कोणाला सैन्यात घ्यायचं असेल तर त्याला इथे आणलं जायचं, त्याचा शपथविधी व्हायचा, त्याच्यानंतरच त्याला भरती केलं जायचं। आणि जर समजा कोणी चोरी गुन्हा गद्दारी केली तर अशा गुन्हेगाराला पकडून आणायचे, त्याचा गुन्हा कबूल करून घ्यायचे आणि नंतर त्याला शिक्षा द्यायची। तर त्या काळामध्ये शिक्षा कशी असायची, जेवढा मोठा गुन्हेगार तेवढी मोठी शिक्षा। सगळ्यात शेवटची शिक्षा काय, गुन्हेगाराचे हातपाय बांधा, कोत्यात भरा, कड्यावरनं लोटून द्या, कडेलोट करा। शिवाजी महाराजांच्या कुठल्याही गडावर गेलात कडेलोटची जागा ही तुम्हाला पाहायला भेटते। रायगडावर जसं टकमक टोक आहे तसं इथे कडेलोटची जागा आहे, पण इथून कोणाचा कडेलोट केला नाही। पण या दरबाराच्या जागेवर एका शिक्षा झाली होती, त्याचं नाव होतं खंडोजी खोपडे। त्याने काय केलं होतं, अफजलखानासोबत अफजलखानाचा मुलगा आला होता, त्याला पाळण्यासाठी रस्ता खोपडेने दाखवला। त्या खोपडेला पकडून ह्याच ठिकाणी आणलं आणि ह्याच ठिकाणी त्याला शिक्षा देण्यात आली। इथे त्याचा उजवा हात आणि डावा पाय कापला। उजवा हात का, आता घोड्यावर बसल्यावर उजव्या हातात तलवार घेऊ नये म्हणून उजवा हात कापला, आणि घोड्यावर बसण्यापूर्वी डावा पाय टाकला, तो टाकला नाही पाहिजे म्हणून डावा पाय उजवा हात याच जागी इथे तोडलेला। आता इकडे शिवाजी महाराजांचा पुतळा। सो गाइड ने बताया कि एक लास्ट स्पॉट रह गया है जो कि शिवाजी का स्तंभ बना हुआ है बहुत सुंदर से, और फिर मैं थोड़ा सा व्यू एंजॉय करने लग गई एंड हम सब वो स्टैचू देखने के लिए आगे बढ़ गए। हम जनवरी में गए थे यहाँ पे और बहुत ही गर्मी था, लाइक ठंडी का सीज़न था, पर जिस दिन हम पहुँचे थे उस दिन और सेकेंड डे जो कि आज है, हमें बिल्कुल भी ठंडी नहीं लग रही थी यहाँ पे। उल्टा यहाँ हमें चढ़ते चढ़ते बहुत ही पसीना आ रहा था और बहुत धूप लग रहा था। बिना सन ग्लासेस के तो आँखें भी नहीं खुलती, इतना ज़्यादा धूप था। तो ये है वो लास्ट स्पॉट जहाँ पे रुक के हमें गाइड ने और भी बहुत कुछ बताया यहाँ के बारे में। पुतळा बनवणारे आर्किटेक्ट जायचे मुंबईला, त्यांचं नाव आहे आर.पी. कामत, रामचंद्र पांडुरंग कामत। त्यांनी बनवलेला हा पुतळा, याचे दोन बनवले, गेटवे ऑफ इंडिया गेट समोर पाहायला भेटतो आणि हा वाला तलवारीच्या टोकापासून घोडीच्या पायापर्यंत उंची आहे 16 फूट, याचं दगडी फाउंडेशन आहे, याची उंची आहे 20 फूट, एकूण पुतळा आहे 36 फुटाचा, पंचधातूपासून तयार केलेला आहे। इथे 17 वेगवेगळ्या पार्टमध्ये आणला आणि नंतर जॉईन केलेला आहे। पुतळ्याचं जे वजन आहे ते 4.5 टन, 4,500 किलो। तुम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा जिथेही बघता तुम्हाला घोडीचा एक पाय वरती दिसतो, याचा अर्थ असा असतो शिवाजी महाराजांचा जो मृत्यू झालाय हा नैसर्गिक झालेला आहे, त्यांना कोणी मारलेलं नाही। तुम्ही जर झाशीची राणी महाराणा प्रताप, संभाजीराजे यांची घोडे बघाल तर 2 पाय वरती असतात, जे युद्धामध्ये मरण पावतात त्यांचे 2 पाय वरती, हे नॅचरल देत आहे त्याच्यामुळे एकच पाय। सो लास्ट स्पॉट देखने के बाद हम लोग वापस से नीचे हमारे बस के तरफ जा रहे थे। हमें बीच में एक क्यूट लिटिल मंकीज दिखे तो मैंने उन्हें भी कैप्चर कर लिया एंड हमने डिसाइड किया कि यहाँ की ऑथेंटिक पिठला भाकरी खाएंगे, जो कि यहाँ पे हमने खाया और वो बहुत ही टेस्टी था। ये है वो टेस्टी सा यमी सा खाना। प्रतापगढ़ फोर्ट का एक्सपीरियंस मेरे लिए बहुत ही अलग था। मैंने हिस्टोरिक चीज़ों को बहुत अच्छे से महसूस किया यहाँ पे। डू लाइक, शेयर एंड सब्सक्राइब। बाय।